हो, आमच्या खानदेशमध्ये हेच लाडू थंडीमध्ये बनवले जातात. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी उडदाची डाळ खमंग भाजून घेतली. मग गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढली. नंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून 1 वाटी बदाम आणि लगेच 1 वाटी काजू तळून घेतले. पुन्हा 1 चमचा तूप टाकून त्यात 100 ग्रॅम इतका डिंक छान फुलेपर्यंत तळून घेतला. मग त्यालाही एका प्लेटमध्ये काढलं. मग 1 वाटी किसलेलं खोबरं सोनेरी रंगावर येतो तोपर्यंत परतून घेतलं. इकडे उडीद डाळ थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरून बारीक पीठ तयार करून घेतलं. एक मोठी कढई घेऊन त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकलं. मग यात 2.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून मंद आचेवर छान सोनेरी रंगावर येतं तोपर्यंत भाजून घेतलं. मस्त रंग आलेला आहे तर लगेच आता परातीत काढून घेते. मग कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून डाळचं पीठ भाजण्यासाठी टाकलं. पीठ चांगलं हलकं फुलकं होतं, रंग छान येतो तोपर्यंत भाजून घेतल्यानंतर लगेच परातीत काढलं. पुन्हा 1 चमचा तूप टाकून त्यात अर्धी वाटी बारीक रवा खमंग परतून घेतला. लगेच त्यात 2 चमचे खसखस टाकून तीही रव्यासोबत परतून घेतली. मग लगेच परातीत काढून घेतल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ गरम असतानाच यात 2 वाटी पिठी साखर टाकून चांगलं मिक्स केलं. मग मिक्सरमधून काजू बदामची जाडसर पावडर बनवून घेतली. मग खोबरं, 1 वाटी खारीक पावडर, डिंकही मिक्सरमधून जाडसर फिरून घेतला. सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या लाडूंसाठी साधारण 1.5 वाटी साजूक तूप वापरलेलं आहे आणि सर्व साहित्य मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. आता हे पीठ हातावर चोळत याचे छान गरगरीत असे लाडू बनवायला सुरुवात केली. थंडीमध्ये खास करून हे पौष्टिक उडदाचे लाडू आमच्या खानदेशमध्ये बनवले जातात. तुमच्याकडे कुठले लाडू बनवले जातात हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि कसे झाले आहेत कमेंट करा.